अर्णव खैरे या मराठी तरुणाच्या आत्महत्या प्रकरणावरून आता मराठी अमराठी वाद चांगलाच पेटलेला आहे। या आत्महत्या प्रकरणावरून भाजपाने ठाकरेंविरोधात आंदोलन केलं। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात भाजपकडून सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन करण्यात आलं। शिवसेना उबाठा आणि मनसेकडून समाजामध्ये भाषावाद आणि प्रांतवाद पसरवण्याचा आरोप भाजपाने यावेळी केला। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपकडून हे आंदोलन इथे करण्यात आलं। कुठेतरी भाषा प्रांत याच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण काही राजकीय व्यक्ती आणि काही राजकीय पक्ष करत आहेत। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत। लोकांची माथी भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी। भविष्यामध्ये आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत याच्या आधारावरती राजकारण करावं, याच्या आधारावरती मतं मागावीत आणि अशा प्रकारे लोकांची माथी भडकावण्याचं काम करू नये। समाजामध्ये भाषा प्रांताच्या आधारावरती तेढ निर्माण करू नये। मुंबई शहराच्या सोशल फॅब्रिकला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कोणीतरी करताय। अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो। आम्ही हा घटनाचा निषेध करतो। अर्णव खैरेची आत्म्याने शांती व्हावा यासाठी श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्याशिवाय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे स्मारक स्थळावर वंदन करून ईश्वरची प्रार्थना केली आहे की असे लोक जे आपले राजनीतिक रोटी सेकण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकता त्याने सद्बुद्धी द्यावा। दरम्यान अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपाने ठाकरेंविरोधात सद्बुद्धी द्या आंदोलन केलं। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंनी भाजपाला यावर प्रत्युत्तर दिलंय। आत्महत्येच्या घटनेचं भाजपाकडून राजकारण केलं जातंय असा आरोप संदीप देशपांडेंनी केला। भाजपा नेत्यांच्या संवेदना संपल्या आहेत अशी टीका सुद्धा यावेळी संदीप देशपांडेंनी केली। आठवण करून द्याव्या लागतील अमित साटमांना तर कदाचित नवीन अध्यक्ष आहे म्हणून काहीतरी आपलं मिरवायचं म्हणून मिरवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण कोणाच्या तरी मृत्यूबद्दल राजकारण करावं एवढा नीचपणा भाजपने करू नये। जो काय उरला सुरला आधार लोकांमध्ये आहे तोही निघून जाईल त्यांच्यावर। एवढं राजकारण का करताय? एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करण्याचा नीचपणा भारतीय जनता पक्ष का करते? काय एवढी घाई आहे महापौर पद बसवायची इतकी की एखाद्याच्या मृत्यूचं नीच राजकारण करा पण आमचा महापौर बसवा? इतकी नीच वृत्ती मला वाटतं फक्त त्यांच्यामध्ये सत्तेसाठी जो काय त्यांचा काय त्याला स्वार्थीपणा जो काय तुम्हाला वाटतं या सगळ्या आंदोलनातून दिसतोय। अर्णव खैरे या तरुणाच्या आत्महत्येनंतर कशा प्रकारे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत ते आपण पाहिले। कल्याणमध्ये मराठी अमराठी वादातून अर्णव खैरे या तरुणाने आत्महत्या केली होती। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्णव खैरे यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधलाय आणि त्यांचं सांत्वन केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्णव खैरे यांच्या कुटुंबियांना फोन केलेला आहे आणि त्यांची फोनवरून विचारपूस केली, संवाद साधला आणि त्या कुटुंबाचं सांत्वन केलंय। कल्याणमधील या तरुणानं अर्णव खैरे नावाच्या या तरुणानं आत्महत्या केली। त्यानंतर आता यावरून कशा प्रकारे राजकारण पेटलं ते आपण पाहतोय। मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्णव खैरेच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि त्यांचं सांत्वन केलंय। प्लीज सर प्लीज तुम्ही योग्य ती कारवाई करा आणि जे काय याच्यामध्ये असतील त्यांना तुम्ही योग्य प्लीज सर प्लीज
माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना धीर दिलेला आहे आणि यापुढे याचा पाठपुरावा देखील एकनाथजी शिंदे साहेब करणार आहेत. ज्या वेळेस त्यांना खऱ्या अर्थाने फास्ट ट्रॅकवरती केस लिहून जे कोण दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने या कुटुंबाला न्याय मिळेल. वेळ झाली का?